तर तर बाबांनो हे नजारा बघा कसा दणका वातावरण एक नंबर असं टॉपचं वातावरण झाले की नाही। तर मित्रांनो डोळ्यांचा पार न भेटणारा नजारा बघायला मिळतोय। एवढ्या लांब आल्याचं काहीतरी साध्य होताना ते बघा बर्फाचा पहिला नजारा काश्मीर मध्ये। अरे पण्या पण्या बाईक माग माझ्या पाशी बाळ हे बघा डोळ्याचा पार न भेटणारा नजारा बर्फच बर्फ। 3 दिवसापासून काल संध्याकाळपासून गाडी चालवतोय। काल संध्याकाळी एक डोंगर दिसला तर बर्फाचा खूप लांब होता। आता येईन मग येईन पूर्ण रात्र जागलो। शेवटी सकाळ गुड मॉर्निंग झाली माझी। सगळीकडे निघाले वापस तोंडात सगळीकडे। तर हे मागे दिसायला आले हे बनियाल गाव आहे। बनियाल गावातनं पहिला गावातनं गाडी येत होती आता डायरेक्ट 4 लाईनचा रोड नवीन तयार केलेला आहे त्यामुळे असलं भारी वाटतं की नाही। त्या नाहीतर बनियाल गावात की नाही एवढं ट्रॉफिक लागते की नाही काय विचारू नका भरपूर ट्रॉफिक लागते। तर हे पुढे नजारा बघू शकता तुम्ही पूर्ण बर्फाचा कसा आहे दणकाय का नाही वातावरण एक नंबर हो स्वर्गात आल्या गे। तर आता इथं आम्ही आता पुढे जाणार आणि मस्तपैकी चाय 3 कुठेतरी पिणार आहे। आता बनियालच्या पार्किंग मध्ये जाऊन थांबणार आहे। ही गाडी पेटलेली मागे दिसायला लागली तुम्हाला गाडी पेटली होती आणि असं नजारा कसा बघा दणका विषय आहे काय दणका आहे की नाही। आता मस्तपैकी आता आम्ही आता पार्किंगला आलोय आणि बाथरूम कुठे गेले रे बाथरूम हा वर एवढं लांब कुठं काय होतं। आता मस्तपैकी इथं पार्किंग लावणार आहे। बनियालचं पार्किंग आहे हे बनियालचं पार्किंग आहे पूर्ण म्हणजे बर्फ रस्त्यावर बर्फ व्हायला लागला की नाही गाड्या अशा इथं लावत्यात सगळ्या खाली थांबू दे तिथं। रस्त्यावर जर का बर्फ जास्त झाला तर गाड्या सोडत नाहीत कारण गाड्या स्लिप होत्यात। आता तर काय रस्त्यावर सध्या बर्फ नाही त्यामुळे आमचं नशीब चांगलं आहे आम्हाला कुठं उभा राहायचे दिवस येणार नाहीत। लवकर पार्टीच्या दारात जाणार आम्ही आणि गाडी बिडी खाली करून घेणार आणि तोपर्यंत आता आम्ही पण इथं उभा राहून इथं बाथरूमची सगळी सोय आहे इथं आणि फ्रेश तीन होणार मस्तपैकी चहा 3 पिणार बटर लावून गिरदा रोटी असते गिरदा रोटी 3 खाणार बटर लावून मस्तपैकी टॉपची। पाण्यानं इकडे लाईव्ह चालू करून बॉम्बला लागलाय। तू काय लावड्यामध्ये गॉगल घालून बसलायस ब्लॉगिंग आपण ब्लॉगिंग नुसता ब्लॉगिंग दुरात दणका कसा वातावरण ताट्याने वातावरण एक नंबर टॉपचं वातावरण अशा तऱ्हेनं जन्नत मध्ये आलेलो आहे आम्ही आणि स्वर्गात आलेलो आहे। माझ्या मनात असं की नाही असं फिलिंग वाढायला की नाही त्या वरच्या बर्फाच्या टोकावर जाऊन तिथं बसावं तपस्या करावी 2 वर्ष काय महाराष्ट्रात मी येणार नाही असं माझी इच्छा झाली पूर्ण। जावा माझी फिलिंग ढगात गेलेली आहे भावानो। तर सगळ्यांनी बाथरूम म्हणते हे ऐका एकदम म्हणते उकान आहे का हे उकान आहे का हा सांग गाडी झाली पंक्चर शोधत होतो व्हील पाना सासूबाईने पनवती लावली तिच्या आईचा दाना। गाडी पंक्चर शोधत होतो व्हील पाना सासूबाईनं बायकोनं पनवती लावली त्यांच्या आईचा टिंब। तर बाबांनो आता असं वापा निघाला कसा वाटला आणि मस्तपैकी आता जाऊन फ्रेश तीन होतो। इकडे बाथरूम पण आहे कारण बर्फ आहे पाण्यात टाकीचा बर्फ आहे। पाण्यात टाकी जर बर्फ जर झाला असला अवघड होणार पहिला पाणी चेक करून जावा। तर चला विषयच नाही मग काय आता आम्ही मस्तपैकी इथं चहा 3 पिणार आणि राहिला विषय वातावरण तुम्ही बघू शकता गाडी आता मस्तपैकी पार्किंगला लावलेली आहे आम्ही आणि चहा 3 प्यायला जाणार काश्मीरी चाय पिणार गुलाबी कलरचा नमकीन चाय
आणि त्याच्या संग काश्मीरी रोटी खाणार, बटर लगा के गिरदा, काश्मीरी गिरदा म्हणतात, गिरदा ती खाणार बटर लावून मस्तपैकी. तर तुम्हाला मी दाखव्या म्हणून तुम्हाला हे कसं आहे वातावरण कसं आहे. मागच्या ट्रिपच्या वेळेस तुम्हाला म्हणजे युट्यूब चालू नव्हतं माझं, खरं मागच्या ट्रिप ह्या जागेला उभारलो, इतकं बर्फ होता आणि आमची गाडी स्लिप होत होती ती पूर्ण. आता नशीब आमचं चांगलं आहे की रस्त्यावर काही बर्फ नाही आहे, वर डोंगराने बर्फ आहे सगळीकडे मस्तपैकी. इकडे दाखव, चला इकडे बाथरूमला पण जाऊया आता. चला मस्तपैकी बाथरूम. हा नाहीतर पाणी मिळणार नाही, अवघड होणार आहे. बाथरूमला जाऊन येऊया. तर इथं पब्लिक टॉयलेट आहे, पब्लिक प्लेस. आणि ह्यो रांडचा पेटवा लागलाय बघा, हे जे फाटली बघा चांगली. आता ह्यो पेटवा लागलाय, लाकड चिंध्या आणून पेटवा लागला ह्यो गंड्या. बर चला आता पण या बाथरूमला जाऊया. पण या चलो. तर हे जे मशीन आहेत की नाही, ह्या मशीन आहे बघा, हे सगळ्या बर्फ काढायला मशीन ठेवलेले आहेत. कारण बर्फ झाला की रस्त्यावर सगळा बर्फ ह्या मशीनीनं गोळा करते आणि असं साईडला ढकलून देते ती. आता आपली गाडी लावली तिथं. आता आपण बाथरूमला तीन जाऊन येऊन फ्रेश तीन झालो होतो सगळं. चला चल की चल, ब्रश करूया. पाणी तिथं वर गरम पाणी, हॉटेलवर जाऊया, गरम पाणी दिला तर ब्रश करूया. नाहीतर तोंडाला पाणी लावायचं ना, हाताला पाणी घ्यायचं ही झाली. तर गाडी अशी लावल्यावर पार्किंग बघा ते कसं आहे, केवढं मोठं पार्किंग आहे बघा. एक कमीत कमी 400 ते 500 गाड्या इथं निवांत उभा राहू शकते ती. नजारा पण बघा कसा आहे, पडचिल रे हवी. तर कसं आहे वातावरण, दणका टॉपचं वातावरण. तो शेकत बसलाय तिथं गाडी लावून. आता इथनं आपण जायचं कुठं तर चहा प्यायचा मस्तपैकी. आता मिठाचा चहा इथं नाही, त्यामुळे इथं चहा पिणार नाही. नमकीन चहा म्हणते तिकडं, काश्मीरी चहा फेवरेट असतो. कावा अंगात गरमी निर्माण करते. आणि अशा तऱ्हेने जाळ लावलेला आहे भावानं मस्तपैकी. त्याच्यात सगळे सामान टिकवून बसावं असं वाटायला लागले. बापू उड्या मारू किती, नाचू किती, माझ्या मनासारखं झाले रे. आणि तू आजादी केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आले रे, आजादी केलेलं पाखरू पिंजऱ्यात आले रे. डिचिक डिचिक डिचिक. गरम व्हायसाठी असंच काहीतरी हालचाल करायला पाहिजे, त्याशिवाय. तर बाबानो डागेश भाई आपला बसलेला कसा गुबगुबीत, नॉटी डागेश भाई कसा आहे, खाऊन पिऊन टरटरीत फुगलेला आहे. आणि मस्त ओके. करा ढँगवर करा 6 करोड दा कार आहे, 6 करोड. डागेश भाई ते तांगडे वर कशाला करायला, तांगडे काय वर करायला. अरे रांड्याच्या तांगड्या खाली कर की. डॉगी नटी कुठे तुझी भावा, नटी कुठं आहे. अरे नटी किती रे, नटी तेरी नटी. बस गप. नटी कुठं आहे, नटी किती रे. रांडवा माझ्यासारखंच आहेस तुम्ही. अरे थांब की रांड्याच्या, थांब इथे. बस इथे, बस इथे, बस की इथे, बस इथे. चल जाऊया काश्मीर. ये इकडे. अरे इकडे काय कामाचं नाही रांडाचा डॉगी. काय कामाला नाही. अंड्याला नटी कुठे म्हणलं तर गेला उठून. तर टोल नाका बनियालपासून तिथनं पार्किंग मधनं निघल्यानंतर ना मला पोलिसांनी गाडी अडवलेली. गाडीत काय मला चेक करायला गाडी अडवलेली त्यानं. मग काय तो चहा पित होता, याला म्हटलं हमको भी दे दो भाई जरा चाय, नमकीन वाला. त्याने मिठाचा चहा दिला बघा. आता जो पुढे येणार आहे टनेल म्हणजे बोगदा, 12 किलोमीटरचा बोगदा आहे. तुम्हाला दाखवतो आता पुढे गेल्यानंतर ना, त्यावर चहा दिन पितो.
चालू करा का? तर बघा यो नवीन झालेला बोगदा यो म्हणजे टनेल भारतमाला म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी जो रोड जातो तो ह्यो रोड आहे आणि हा रोडचा टनेल आहे. या टनेलची किलोमीटर रेंज आहे 12 किलोमीटर रेंज आहे आतमध्ये म्हणजे 12 किलोमीटर एकदा आतमध्ये शिरलं की डायरेक्ट 12 किलोमीटर आतमध्ये जायला लागते म्हणजे 12 किलोमीटर म्हणजे पूर्ण डोंगर पूर्ण दिसायला नाही ते सगळा पास करून. आणि ह्या बोगद्यामध्ये डिझेलचं टँकर गॅसचं टँकरला परमिशन नाही. गॅसच्या टँकरनं डिझेलच्या टँकरनं बाहेरनं वरनं रोड आहे बघा तो त्या रस्त्याने जायला लागणार आहे. आणि फक्त बाकीच्या दुसऱ्या गाड्यांनी फक्त परमिशन आहे. डिझेल टँकरला तीन परमिशन नाही कारण 12 किलोमीटरचा बोगदा असल्यामुळं आतमध्ये म्हणजे गॅस तयार होतोय त्यामुळे डिझेलच्या गाड्यासनी गॅसच्या गाड्यासनी परमिशन देत नाहीत आतमध्ये बोगद्यात जायला. आता बोगदा चालू झाला यो 12 किलोमीटरचा टोटल बोगदा यो. पलीकडल्या साईडला जाणारा म्हणजे सेपरेट केला वन वे पूर्ण यो बोगदा केल्यामुळे पूर्ण 50 किलोमीटरचा रेंज म्हणजे जे 50 किलोमीटर फिरून यायचं घाटातनं ती सगळी रेंज वाचली आहे म्हणजे फिरून यायचं सगळे किलोमीटर वाचले. फक्त 12 किलोमीटर मध्ये डायरेक्ट गाडी पलीकडे काझीकुंडला बाहेर पडते डायरेक्ट. तर आता तुम्ही बघू शकता बोगदा यो. तर बाबांनो हे आता बोगदा बघा आता बाहेर पडतोय आम्ही कंप्लेंट बरोबर अर्धा तास झालं बोगद्यात आम्ही गाडी पळवा लावली. अर्धा तास झालं कंटिन्यू. आता बाहेर पडल्यानंतर नजारा बघा नुसता. नजारा एक नंबर असा खतरनाक नजारा आहे की नाही एकदम खतरनाक टॉपचा विषय दणका विषय नाही. समोर आत्ताच दिसायला लागला मला बर्फ रस्त्यावर पडलेला. आता पुढे जाऊन बघायला नुसता दणका दणका. जन्नत जन्नत स्वर्ग जन्नत एक काश्मीर उगाच म्हणत नाहीत. अशा तऱ्हेने बर्फ बिर्फ पडलेला गोळा केलेला दिसायला लागला तिथं समोर. बर्फ गोळा केला वाटतं रस्त्यावर तर बर्फ काढलेला दिसतोय. अजून तर काय नाही बाहेर गेले की. आणि इथे चेकपोस्ट आहे पोलिसांचं. हा बर्फ गोळा केला आहे ना डिवायडरवर बर्फ पडलेला. रॉयल स्टॅगची बाटली घेऊन आणि बसावं काय तिथं खतरनाक विषयच नाही दणका तो. आता बघा नुसता पुढे मोबाईल कोणीकडे दाखवायला पण तू. हा आणि जन्नत पुढे दाखव घेऊया का. चला बघा बघून घ्या बरं पुढे दाखवा सगळं तिकडे पण दाखव बाहेर. एक नंबर टॉपचं वातावरण दणका कसा आहे बरं. गाड्या बिड्या सगळ्या आणि रॉयल स्टॅगच्या बाटल्या घेऊन असं मस्तपैकी एक नंबर मध्ये असं विशेष नाही दणका. त्यांच्याकडे फिरवू नको मोबाईल त्यांच्याकडे फिरवू नको नाही तो उगाच बोंबलतील आणि शूटिंग काढायला परमिशन नाही. दणका कसा आहे बर्फ अहो इकडं पण आहे इकडं सगळे डोंगर आहोत कसा आहे दणका हो विशेष नाही हो सगळा बर्फच आहे. हा घ्या आता रॉयल स्टॅगची बाटली चालू करा लेवल लावायला टमका लावायला मस्तपैकी. अहो इकडे शी कसा लावून ठेवला बघ बर्फाला भैयो हे ढीग बघ हिडन दाखवतो. हे ढीग बघा बर्फाचा सगळा कसा आहे ढीग विषय ना कसा ढीग लावलाय. पलीकडे डोंगर बेंगर ते सगळं बघा टॉपचा. हे सगळं आर्मीवाल्यांचा इलाका आहे म्हणजे मिलिटरी कॅम्प. तिथं कॅमेरा जास्त फिरवू देत नाहीत. आणि तो बर्फ बघा येऊ कसा बर्फ ठेवलाय दणका. एवढा मोठा शेग लावला बर्फाचा. बर्फ घेऊन येऊ का बर्फ तिकडे आपल्या तिकडे सगळं बर्फ आहे सगळा बर्फ आहे सगळा. आणि कसं आहे भेटलं काय स्वप्न पूर्ण झालं काय. हा अरे रांडेच्या स्वप्न पूर्ण झालं.
आय एम प्राऊड ऑफ माय स्कूल. आता इथनं मस्त वेगळी आता चहा प्यायचं, काझीकोणला जायचं मस्त वेगळी. काय करा पण चहा प्यायचं का दारू प्यायची? हा मी मग ती रॉयल स्टॅक पिऊया. कसा आहे तर तुम्ही बघितलाय सा भावानो वातावरण कसं टाईट मध्ये होत. एक नंबर दणका वातावरण आहे. आणि रेल्वेचं बघा, रेल्वेचा रोड आहे इकडं. आणि इकडं ढीग लागला पाण्या, एवढा ढीग लागला की नाही माझ्या हिशोबानं 2 फूट बर्फ आहे इकडं. सगळा बर्फ दुरळा जो विशेष नाही. हे सॉक्स आहे बघा, थंडी वाजली. आता हे काश्मीरचा सॉक्स आहे. म्हणजे पाण्यात बिण्यात बर्फात गेलं तर काही सुद्धा होत नाही. हाँ हाँ सीधा बर्फ में घुसेगा. ये बर्फ का रेडियल टायर है. बर्फ का रेडियल है. अभी आप महाराष्ट्र से आए हैं. हाँ ये हल्दी है. हल्दी. हाँ वो सुक्का वाला है, वो तुमको नहीं काम आएगा वो. तो पीसना अच्छा ठीक. वो ऐसा है. अच्छा ठीक. गंट्री 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 गंट्री. हाँ ये कश्मीरी गिरदा बटर लगा के नमकीन चाय. होटल लेमन तुम्हारा काम है. मीठा कैसे बटर लावलेला. कौन सी चैनल है आपकी?